कशा प्रकारे? आज मी राजस्थानच्या प्रवासामध्ये आहे. जयपूरला आज बैठक आहे. निश्चित त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, साधारण 10 महानगरपालिका, 309 नगरपालिका, त्यामुळं आज मला कळेल की माझ्यावर काय नेमकी जबाबदारी आहे. सहप्रभारी म्हणून आज मी राजस्थानला जातो आहे. रोहित पवार यांनी SRI संदर्भात आरोप केला आहे की जो पॅटर्न बंगालमध्ये लावला तोच महाराष्ट्रात लावला जात आहे आणि भाजपने तशा प्रकारे एक सॉफ्टवेअर तयार केलं. असं आहे की खरं तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलणे हे संविधान विरोधी वक्तव्य आहे. रोहित पवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे. सर्वांना संधी आहे. SIR मध्ये प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर्व पक्षाच्या बूथ लेवल एजंट यांना SIR करायचं आहे. त्यांना त्या ठिकाणी सोबत काम करायचं आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत. मग तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना. त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे. SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झाला पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाहीची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करतात. वसंतराव पुरके भाजपवर सरकारवर टीका करतात. त्यांच्या आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलींच्या शौचालयाला दरवाजे नाही, खिडक्यांना जाळ्या नाही, अशी परिस्थिती आदिवासी विकास विभागाच्या अहवालात आलेल्या धक्कादायक वास्तव आहे. नाही, याची दखल घेऊ. वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयाला दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू. आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमार यांच्याशी बोलेल. गोपीनाथ मुंडे आमच्याकडे असते तर आम्ही ती निवडणूक हारलो नसतो असं पृथ्वीराज चव्हाण म्हटले. संजय राऊत म्हटले की गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झालेला आहे. असं आहे की येणार होती असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला. असं आहे, गेल्यानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य करून कुठेतरी बदनामी केल्यासारखं. पृथ्वीराज चव्हाणजीला सध्या काही काम नाही. मीडियाच्या चर्चेमध्ये राहण्याकरता या पद्धतीनं बोलणे जाते. काँग्रेसमध्ये किती लोकांनी काँग्रेसने जीव घेतला हे जरा तपासून घेतलं पाहिजे. गोपीनाथ मुंडेजी आमचे नेते होते. गोपीनाथ मुंडेजींना खऱ्या अर्थाने सर्वस्व स्थानावर आमच्या पक्षाने नेहमीच त्या ठिकाणी त्यांचा मान ठेवलेला आहे आणि शेवटी जन्ममृत्यू आपल्या हाती नसतो, तो तर ठरला आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने अशा घटनाला त्या ठिकाणी असं गालबोट लावणे आणि त्यावर आता भाष्य करणे, मृत व्यक्तीच्या आत्ताच्या मृत व्यक्ती जिवंत नसताना आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जिवंत नसताना त्यांच्याबद्दलच्या भूमिका मीडियाच्या माध्यमातून आणणे हे काही योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाण तसे सिनियर व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे की आपण कुणाबद्दल बोलतो, कशाकरता बोलतो. मला वाटतं हे बोलणं योग्य नाही. ओके, थँक्यू.